हाय फ्रेंड्स, आम्ही आज चाललेलो आहे अक्कलकोट. तुळजापूर, अक्कलकोट, गाणगापूर. तर चला तुम्हाला आता दाखवते पुढे काय काय होणार आहे ते. स्वच्छ नितळ आकाश पाहून असं दोन लाईनी आठवतात. निरभ्र आकाशामध्ये स्वप्नांना मिळते भरारी, विशाल नभाखाली फुलते जीवनाची फुलवारी. किती छान आहे ना आकाश, खूपच छान दिसते. गाडीच्या चाकामध्ये हवा चेक करण्यासाठी आता मी इथे पेट्रोल पंपावरती थांबलो आहोत. पेट्रोल पंपावरती उतरलेलो आहे. पेट्रोल भरतो, CNG भरतो आणि नंतर मग पुढे काय काय पुढचा प्रवास चालू करतो. बाय. नाश्त्यासाठी उतरलो आता आम्ही इथे. आता नाश्ता करतो आणि मग पुढचा प्रवास करतो. सगळे बसले तिथे नाश्ता करण्यासाठी. डोसा मिसळ घेतलेली आहे प्रत्येकाने आणि आता इथे नाश्ता करण्याचं काम चालू आहे. छान आहे डोसा पण. तर चला आता इथे बाहेर जांभळं घेऊन बाई बसलेली, तर मी तिथून जांभळं घेतलेली. खूप छान आणि टेस्टी अशी जांभळं होती. आणि जांभळं पण तुम्ही इथे बघा, खूप मोठी आणि अशी टपोरी आहेत आणि त्याला गर पण खूप जास्त आहे. हे पहा किती छान जांभळं आहेत ती. जांभळं खाणं हे आपल्या शरीरासाठी पण खूपच चांगलं आहे. आणि ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी जांभळं खायलाच पाहिजे. खूप छान जांभळं होती. सर्वात पहिल्यांदा आम्ही आता तुळजापूरला जाणार आहे. आलो आता आम्ही तुळजापूरमध्ये. आता सर्व चप्पल्स वगैरे व्यवस्थित एका साईडला ठेवून मग नंतर देवीची ओटी वगैरे आता घेणार आहे आम्ही. आणि मग आता मातेचं दर्शन करण्यासाठी जाणार. तुळजाभवानी हे आमचं कुलदैवत ते आणि कुलदेवताला हे वर्षातून एकदा जायलाच पाहिजे. इथे आता आम्ही लाईनमध्ये थांबलेलो आहोत. गर्दी होती त्यामुळे जरा 5 ते 6 लाईनी होत्या. इथे ह्यांना वाटलं मी फोटोच काढते, पण ॲक्च्युली ते व्हिडिओ घेत होतो आम्ही. सर्व मस्त बोलत होते. आता लाईनमध्ये आम्ही उभं राहिलेलो आहे. इथे आम्ही आमचे गुरुजी आहेत, त्यांनी म्हणजे देवीला चोळीपात्र हे दिलं आणि आमच्याकडून त्याची पूजा करून घेतली. खूप छान आहेत गुरुजी आमचे हे आणि खूपच छान पूजा करून घेतात. आता आम्ही देवीच्या तिथे आलेलो आहोत आणि आता एकेकाची पूजा चाललेली आहे. आत्ताच आमच्या देवीचं दर्शन झालं. खूप छान असं देवीचं दर्शन झालं. गुरुजींमुळे आमचं देवीचं दर्शन खूपच छान होतं आणि खूप छान पूजा करून घेतात. देवीला बघितल्यावरती काही म्हणजे काही सुचत नाही, एवढं छान वाटतं ना. खरंच खूपच छान वाटतं. दर्शन आरती खूप छान झाली देवीची. आणि देवीचं दर्शन झाल्यानंतर आम्ही बाहेर परड्या भरण्यासाठी आलो आणि एकेकाने आम्ही व्यवस्थित परड्या भरल्या. आणि आता आम्ही इथून पुढे गाणगापूरला जाण्यासाठी निघत आहोत. अजित काका. तुळजाभवानी मातेचं दर्शन छान झालं आणि आता आम्ही पुढचा प्रवास चालू केलेला आहे. आता मी म्हणजे पुढे जेवणार आहोत आणि त्यानंतर मग आम्ही गाणगापूरमध्ये मुक्काम करणार आहे. तर चला आता आम्ही गाणगापूरमध्ये मुक्काम करण्यासाठी जात आहोत. हे आकाशामध्ये पण एवढं छान छटा उमटलेल्या होत्या ना की छान वाटत होतं एकदम. संध्याकाळची वेळ होती त्यामुळे खूपच छान वातावरण झालेलं. तर आता आम्ही हॉटेलमध्ये आलेलो आहोत. हॉटेल पण खूप छान आहे इथलं आणि तिथलं म्हणजे जेवण पण खूपच टेस्टी आहे. वळसंगवाडा असं नाव होतं हॉटेलचं. आणि मुलं आता इकडे खेळणी दिसली तर लगेच गार्डनमध्ये पळाली खेळणी खेळण्यासाठी. भूक लागली होती तरी त्यांचे खेळल्याशिवाय काही समाधान होत नाही. तर मग आता आम्ही इथे जेवायला बसलेलो आहे. खूप छान आणि टेस्टी असं जेवण होतं इथले. सर्वांनी मस्तपैकी जेवण केलं.
जेवण झालं आणि आता आम्ही हॉटेलवरती आलो. आता हॉटेलवरती आल्यानंतर छानपैकी असा आराम करू, कारण आम्हाला सकाळी पण लवकर उठायचे आणि आम्हाला पहिल्यांदा संगमावरती जायचे आणि त्यानंतर मग आम्हाला नंतर मंदिरात जाणार आणि त्यानंतर मग आम्ही अक्कलकोटला जाणार आहोत. तर आता छानपैकी असा आराम करतो. रूम पण बघा तुम्ही छान आहेत. आता आम्ही सकाळी उठून मस्त आवरून वगैरे आता आम्ही संगमावरती चाललेलो आहोत. संगमावरती आधी आम्ही दर्शन घेणार. 6 सीटर असतात तिकडे, तर आम्ही 6 सीटरमध्ये बसलेले सगळे खुशी आणि परिचय बसलेले एन्जॉय करते. मज्जा चाललेली त्यांची. चहा पितो, मग नंतर संगमावरती जाणार आणि मग दर्शन घेणार. संगम ते चहा प्यायला या. चहा पिणार आहे आणि नंतर मात्र संगमावरती जाणार आहे आम्ही. चहा पिऊन घेतो. श्री क्षेत्र गाणगापूर येथील अमरजा नदी आणि भीमा नदी यांचा संगम आहे. इथे दत्तभक्तांसाठी खूपच पवित्र आहे. या पाण्यामध्ये सगळे लोक डुबकी मारतात किंवा पाय धुतात. तर असे म्हणतात की या संगमावरती पाय धुतल्यामुळे भाविकांची पापं ही नष्ट होतात, पापं धुतली जातात. त्यामुळे पहिल्यांदा सगळेजण इथे आले की सर्वजण पाय धुतात. आम्ही सर्वांनी इथे पाय धुतले आणि मग सर्वजण आम्ही आता दर्शनासाठी पुढे चाललो आहोत. हे सारखं खुशी पाय खूप घाण झाले. तुम्ही आमच्या मागं होता, लगेच पाय पडून लगेच बाहेर आलते ना. मग 11 झाले. आम्ही पण मोजलेले 11. आम्ही डोसा कसा आहे का? इथे मारुतीची खूप उंच मूर्ती आहे. चला दर्शन खूपच छान झालं. मूर्ती पण खूपच छान होती आणि मूर्तीकडे बघितल्यावरती खूपच प्रसन्न वाटतं. आमचं आता दर्शन झालेलं आहे गाणगापुरात. आता आम्ही अक्कलकोटला चाललेलो आहोत. छान आहे इकडचं निसर्ग सौंदर्य पण खूप छान वाटतं. थोड्याच वेळात आता आम्ही अक्कलकोटला पण पोहोचू. हा, अक्कलकोटला आलेलो आहे गाईस. ड्युएल कंट्रोल हे थांबे, माझ्याकडे ड्युएल आहे. ड्युएल दर्शन छान झालं पण आहे ना. भारी झालं. त्या पुरीला दिलं की दर्शन घ्यावं. बाजूला
गोळा खायचाच कार्यक्रम सुरू आहे. सगळे पुढे चालत आहेत गोळा खात खात, आम्ही मागे आहोत गोळा खात खात. इथं पण बघा, इथं देऊळबंद 2चा पिक्चरचा हे लावलेला आहे बाहेर. खुशी खुशी आता जेवायला बसलेले सगळेजण. छान दाल तडका. चार्जिंग किती मम्मी? पप्पा तिथं प्लग आहे. पप्पा तर फ्रेंड, आमचं तुळजापूर, गाणगापूर आणि अक्कलकोट दर्शन खूप म्हणजे खूप छान झालं. तुम्ही पण माझ्यासोबत दर्शन घेतलंच असेल. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा. आणि असेच मी पुढे नवीन नवीन छान छान व्हिडिओ तुम्हाला घेऊन येणार आहे तुमच्यासमोर. तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअर करा. तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.